मंडळी, चित्रपट आणि वाद हे काही नवं समीकरण आता राहिलेलं नाही. सध्या खालिद का शिवाजी या चित्रपटावरून मोठा वाद रंगलाय. खालिद का शिवाजी या चित्रपटाला हिंदुत्ववाद्यांनी जोरदार विरोध केलाय. या चित्रपटाच्या कथेत शिवाजी महाराजांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीनं सादर करण्यात आल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे. हिंदू महासंघानं थेट सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहून खालिद का शिवाजी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. त्याचवेळी त्यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवून आक्षेपही व्यक्त केलाय. इतिहास चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आला तर समाजात वाद निर्माण होऊ शकतात असा मुद्दा हिंदुत्ववादी संघटनांकडून मांडण्यात येतोय. येत्या शुक्रवारी म्हणजे 8 ऑगस्टला हा चित्रपट रिलीज होणार आहे. खालिद का शिवाजी या चित्रपटाचे दिग्दर्शक राजू मोरे यांनी या सगळ्या वादावर स्पष्टीकरण दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते हा दावा पूर्णपणे चुकीचा. शिवरायांच्या सैन्यात दौलत खान, सिद्दी हिलाल, मदारी मेहतर असे अनेक मुस्लिम. रायगडावर शिवाजी महाराजांनी मशीद बांधली यावर सिनेमात आक्षेप घेण्यात आला. मात्र इतिहासाचे अनेक संदर्भ तपासल्यानंतर मशिदीचा उल्लेख आढळतो. मुळात हा चित्रपट ऐतिहासिक नाही, त्यामुळे चित्रपट इतिहासाचं विकृतीकरण करू शकत नाही. शिवाजी खालिदचा कसा असेल असा आणखी एक आक्षेप घेण्यात आला. शिवाजी महाराज कोणाचे, ज्याला कळाले त्याचे असा चित्रपटातील संवाद यासाठी बोलका आणि पुरेसा आहे, असं स्पष्टीकरण दिग्दर्शकांनी दिलं आहे. आणि खालिद का शिवाजी या चित्रपटावरून सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, आमदार रोहित पवार आणि ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवेनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण तेही पाहूया. एक लहान मुलगा त्याच्या आजीला किंवा आईला त्या विचारतो चारित्र्याला की शिवाजीने अफजल को क्यों मारा. त्या आजी उत्तर देते कुछ तो किया होगा. हे उत्तर कसं असू शकतं. मग अफजल खानाने नेमकं काय काय केलं तुम्हाला माहित नाही का. त्या आजीनी त्या मुलाला स्पष्ट सांगावं की अफजल खान हा शिवाजी महाराजांना मारायला आला होता. शिवाजी राजांवर पहिला वार सुद्धा त्यांनी केला. हे सगळं सांगितलं पाहिजे ना. म्हणून अफजल खानाला मारला असं न करता कुछ तो किया होगा म्हटलं ना तर इतिहास लपवण्याचं काम चाललंय आणि दुसरा खरा इतिहास लपवायचा आणि खोटा इतिहास सांगायचं. सीबीएफसीने सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने याला प्रमाणित केलंय, सर्टिफिकेशन केलंय. त्यामुळे याचा फेरविचार करण्याची परिस्थिती आहे असं प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य मंत्रालयाला मी निर्देशित केलंय. आरएसएस नाही तर बीजेपी प्रेरित जी लोक आहेत ते नेहमी खोटाच इतिहास लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न सातत्याने तिथे करतात. त्यामुळे एखाद्या पिक्चरच्या विरोधात ते करत असतील तर नक्कीच तो पिक्चर आपण बघितला पाहिजे. खरं काय हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. दरम्यान खालिद का शिवाजी या चित्रपटाबाबत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांचं एक जुनं वक्तव्य व्हायरल झालंय. खालिद का शिवाजी हा चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवात पाठवण्याची घोषणा ही शेलारांनी केली होती. दरम्यान राज्य सरकारनं या चित्रपटाचं कान्ससाठी केलेलं नामांकन मागे घ्यावं अशी मागणी महंत सुधीरदास महाराज यांनी केली. कान फिल्म फेस्टिवलसाठी 4 मराठी चित्रपटांची निवड करण्यात आलेली आहे. त्यामध्ये स्थळ, स्नोफ्लॉवर, खालिद का शिवाजी आणि जुनं फर्निचर. त्यामुळे खालिद का शिवाजी हा सुद्धा त्या ठिकाणी दाखवला जाईल. अफजल खानासारख्या अत्यंत स्वराज्याच्या मोठ्या शत्रूच्या बाबत चुका झाकण्याचा प्रयत्न अशा माध्यमातून एक नेरेटिव्ह सेट केला जातो. आम्हाला असं वाटतं की कान्स महोत्सवाकरता हा जो चित्रपट शासनाने पाठवलेला आहे त्याचं नामांकन मागे घेण्यात यावं आणि कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत आणि चित्रपटाच्या त्या प्रसारणावरती बंदी घालण्यात यावी महाराष्ट्र शासनाकडे. मंडळी, एरवी शांत आणि अहिंसावादी मानला जाणारा जैन समाज गेल्या काही दिवसांपासून आपल्या मागण्या